शेतात काम करताना हाताच्या बोटाला काहीतरी रुतले, मात्र काटा असेल असं समजून केलेले दुर्लक्ष एका महिलेच्या जीवावर बेतले आहे। रेखा धनराज नंदरधने, वय वर्ष 44, राहणार भिवापूर। ही महिला सोमवारी आपल्या शेतात भाजी तोडत होती। त्यावेळी त्यांच्या हाताच्या बोटाला काहीतरी रुतले, त्यामुळे आपल्याला काटा रुतला असेल असं समजून त्यांनी दुर्लक्ष केलं व आपलं काम सुरूच ठेवलं। 1.5 तासाने त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून त्या घरी जायला निघाल्या। अस्वस्थता वाढल्याने त्या रस्त्यात एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून सांगितले। लगेच त्यांचे पती धनराज तिथे पोहोचले। तोवर रेखा यांची प्रकृती आणखी गंभीर झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या। धनराज यांनाही रेखा यांच्या बोटावर दंशाची एकच खून दिसल्याने विंचू चावला असा त्यांचा समज झाला। त्यामुळे विंचवाचं विष उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे ते पत्नीला घेऊन गेले। तेथे मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत 3 तासाहून अधिक वेळ झाला होता आणि रेखा यांची प्रकृती आणखीन खालावली होती। त्यामुळे ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले। रेखा यांना होणारा त्रास पाहता सापच चावला असेल असा अंदाज करून प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यांना त्वरित मेडिकलला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला। मात्र मेडिकलला नेत असतानाच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व डोळे देखील बंद होऊ लागले आणि मेडिकल येईपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला। मेडिकलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। अनेकदा शिकार करताना सापाचा एक दात तुटतो, मात्र राहिलेल्या एका दाताने तो दंश करून विष शरीरात सोडतो। त्यामुळे दंशाची एक खून असली तरी तो दंश सापाचाच असू शकतो। असे झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत। मांत्रिकाच्या नादाला लागून आपला जीव गमावू नका। रेखा यांच्या मागे पती आणि 13 वर्षांची मुलगी आहे। सर्पदंशकाकडे केलेले दुर्लक्ष व मंत्रोपचार यात वेळ घालवल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। त्यामुळे असे प्रकार घडू नये यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे।